नमस्कार मंडळी, मी मोनिका. आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत. माझ्या हातात तुम्ही नारळ बघू शकतात की किती मोठं झालेलं आहे. तर आता त्याच्या मुळा ह्या डब्यात मावत नाहीत. सुरुवातीला कलशामध्ये हे नारळ मी ठेवलेलं होतं. कलशात सुद्धा त्याच्या मुळा मावत नव्हत्यात. आपण आपल्या देवघरात मंगल कलशाची स्थापना करत असतो आणि प्रत्येक माता भगिनीला, माझ्या मैत्रिणीला असं वाटत असतं की ह्या नारळाला कोंब उगून यावा. नारळाला कोंब उगून येणं हे अतिशय शुभ समजलं जातं. आता प्रत्येकाचा भाव वेगळा, श्रद्धा वेगळी, पण पॉझिटिव्हिटी ही वेगळ्या प्रकारची आपल्यामध्ये येत असते. म्हणून नारळाला कोंब उगून येणं हे शुभच आहे. आता नारळाला कोंब उगून यावा यासाठी कशा प्रकारे आपण गोष्टी ज्या आहेत त्या फॉलो करायला हव्यात याविषयी सविस्तर व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेलाच आहे. तुम्हाला जर वाटत असेल की आपल्या घरी जो मंगल कलश आपण स्थापन केलेला आहे किंवा नवरात्रीत आता माता भगिनींनी घट बसवले असतील, तर त्यावर जर आपल्याला असं वाटत असेल की कोंब उगून यावा, त्या नारळाचं झाडात रूपांतर व्हावं, तर नक्कीच तो व्हिडिओ तुम्ही अवश्य बघावा. आजच्या व्हिडिओमध्ये माझ्याकडील जो नारळ आहे तो कशा प्रकारे कोंब उगून आला त्याला आणि त्याचं झाडात रूपांतर कशा प्रकारे होत गेलं त्याविषयीचा हा व्हिडिओ आहे. ऐगिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्वविनोदिनी नंदनुते गिरिवर विंध्य शिरोदिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते भगवती हे शिति कंठ कुटुंबिनी भूरि कृते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपरदिनी शैलसुते सुरवर वर्षिणी दुरधर धर्षिणी दुरमुखमर्षिणी हर्षरते त्रिभुवन पोषिणी शंकरतोषिणी किल्बिषमोषिणी घोषरते धनुजनि रोषिणी दितिसुतरोषिणी दुर्मदशोषिणी सिंधुसुते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपरदिनी शैलसुते ऐ जगदम्ब मदम्ब कदम्ब वनप्रियवासिनी हासरते शिखरि शिरोमणि तुंग हिमालय शुंग निजालय मध्यगते मधुमधुरै मधुकैटभ गजनिनि कैटभ गजनिनि रासरते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपरदिनी शैलसुते ऐ शतखंड विखंडित रुंड वितुंडित शुंड गजाधिपते रिपु गजदंड विदारण चंड पराक्रम शुंड मृगाधिपते निज भुज दंड निपातित खंड विपातित मुंड भटाधिपते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपरदिनी शैलसुते ऐरण दुर्मद शत्रुवधोदित दुरधर निर्झर शक्तिभृते चतुर विचार धुरीन महाशिव द्रुतकृत प्रमथाधिपते दुरित दुरीह दुराशय दुर्मति दानव दूत कृतांतमते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपरदिनी शैलसुते ऐ शरणागत वैरी वधूवर वीरवराभयदायक रे त्रिभुवन मस्तक शूल विरोधी शिरोधी कृतामल शूल करे दुमि दुमि तामर दुंदुबिनाद मोहो मुखरिंकृत दिगम करे जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपरदिनी शैलसुते ऐ निज हुंकृति मात्र निरांकृत धूम्र विलोचन धूम्रशते समर विशोषित शोणित बीज समुद्भव शोणित बीजलते शिव शिव शुंभ निशुंभ महाहवतर्पित भूत पिशाचरते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपरदिनी शैलसुते धनुरणु संगरण क्षण संग परिस्फुरदंग नटत्कटके
कणकपिशंग पृषद्गणिशंग रसद्भट शृंग हताबटुके कृतचतुरंग बलक्षितिरंग घटद्बहुरंग रटद्बटुके जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते सुरललना तथेयि तथेयि कृताभिनयोदर नृत्यरते कृतकुकुथा कुकुथो गडदादिक ताल कुतूहल गानरते दुदुकुट धुक्कुट धिंदिमि तद्ध्वनि धीर मृदंगणि नादरते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय जप्य जये जय शब्द परस्तुति तत्पर विश्वनुते जन जन झिंजिमि झिंकृत नुपुरशि जिंजित मोहित भूतपते नटित नटार्ध नटी नटनायक नाटित नाट्य सुगानरते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते आई सुमण 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 सुमनोहर कांतियुते श्रितरजनी रजनी 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 करवक्त्रवृते सुनयन विभ्रमर भ्रमर 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 भ्रमराधिपते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते सहित महाहव मल्लम तल्लिक मल्लितरल्लक मल्लरते विरचित वल्लिक पल्लिक मल्लिक झिल्लिक भिल्लिक वर्गवृते शीतकृत फुल्लसमुल्लसितारुण तल्लज पल्लव सल्ललिते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते. माझ्या हातात तुम्ही नारळ बघू शकतात की किती मोठं झालेलं आहे. तर आता त्याच्या मुळा ह्या डब्यात मावत नाहीत. सुरुवातीला कलशामध्ये हे नारळ मी ठेवलेलं होतं. कलशात सुद्धा त्याच्या मुळा मावत नव्हत्या, म्हणून मग मी हा डबा घेतला आणि त्या डब्यात त्याला ठेवायला लागले. तर इथं तुम्हाला ही दिसत असेल मूळ बघा. तर ह्या मुळीला पाणी भेटत नाही, म्हणजे पाणी इथपर्यंतच असतंय. त्याच्यामुळे मग ही मूळ जी आहे ती पुढे वाढलीच नाही आणि आता ही नुकतीच फुटलेली मूळ आहे. आणि ह्या दुसऱ्या मुळा तुम्ही बघू शकतात की डब्यात मावत नसल्याने त्या पूर्ण अशा आता इथपर्यंत ती डब्याला खाली टेकते खालपर्यंत, आणि त्याच्यानंतर मग ती अशी सर्कलमध्ये तिरपी झालेली आहे. आणि ही सुद्धा त्याच प्रकारे. तर हा डबासुद्धा आता ह्या मुळांना छोटा पळतो आहे. आणि लवकरच हे नारळ मी एका मोठ्या डब्यामध्ये लावणार आहे. म्हणजे ड्रम येतो की नाही ग्रीन कलरचा ब्ल्यू कलरचा, तर त्या पद्धतीचा मोठा डबा घेऊन त्याच्यात लावणार आहे. तर बघा, तुम्हाला दिसत असतील की ह्या मुळा इथपर्यंत अगदी त्याची टिकली गेली आणि त्याच्यानंतर ती इथून परत ह्या बाजूला गेलेली आहे. तर हे नारळ तर उगलेलं आहेच माझ्याकडे आणि एवढं झालेलं आहे. आणि हे दुसरं नारळसुद्धा आता तुम्हाला दिसत असेल की 2 पाल्यांचं झालेलं आहे, म्हणजे 2 पत्त्या त्याला उगलेल्या आहेत. मुळा दाखवते त्याच्या. बघा, अशा पद्धतीने मुळा आलेल्या आहेत. सुरुवातीला ही मुळ आली, त्याच्यानंतर मग ही आली आणि आता ही आलेली आहे. अजून एक होती मला वाटतं ना इकडे. हां, ही सुद्धा इथे एक मुळ येते बघा, छोटीशी. आणि अशा छोट्या छोट्या येत राहतात मग मुळ्या. तर याला सुद्धा व्यवस्थित असं मी ठेवून देते पाण्यामध्ये. तो मग नको ठेवू ना, डायरेक्ट ठेव ना, मग नको ठेवू. तुटून जाईल ना ते. एक मूळ तर डायरेक्ट विथआउट मग आहे. हां बघ, ही जी मूळ आहे ना त्याची, ही येत नाही म्हणून ही वाढते. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. चला पुन्हा भेटूयात.